जोहार, मी श्रीमंत सुरपाम. आपण पाहत आहात एस भारत न्यूज, जनसामान्याचा आवाज. बातमी आहे गडचिरोलीहून. गडचिरोली जिल्ह्यातील काटली येथील व्यायामासाठी गेलेल्या युवकांना मालवाहतूक करणाऱ्या ट्रकने चिरडले. काटली येथील ही घटना. 2 बालके जागीच ठार, तर 2 उपचारादरम्यान मृत्यू, तर 2 गंभीर. गडचिरोली ते आरमोरी या राष्ट्रीय महामार्ग 353C वरील काटली नजीक आज गुरुवारी 7 ऑगस्ट रोजी पहाटे 4:30 ते 5 वाजताच्या दरम्यान भीषण अपघात घडलाय. भरधाव मालवाहू ट्रकने बालकांना चिरडले. 2 बालके जागीच ठार झाले, तर दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, तर 2 जण गंभीर आहे. जखमींना गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले. टिंकू नामदेव भोयर वय वर्ष 14, तन्मय बालाजी मानकर वय वर्ष 16 असे जागीच ठार झालेल्यांची नावे आहेत, तर क्षितिज मेश्राम व तुषार मारभते यांचा मृत्यू झाला आहे. टिंकू भोयर, तन्मय मानकर, क्षितिज मेश्राम, आदित्य कोहपरे, दिशांत मेश्राम, तुषार मारभते सर्व राहणार काटली तालुका जिल्हा गडचिरोली येथून 6 जण पहाटेच्या सुमारास नेहमीप्रमाणे फिरण्यासाठी आरमोरी महामार्गावर गेले होते. काटली येथील नाल्याजवळ व्यायाम करीत असताना 4:30 ते 5च्या सुमारास भरधाव जाणाऱ्या मालवाहक ट्रक टिप्परने त्यांना चिरडले. त्यात टिंकू भोयर व तन्मय मानकर हे 2 जण जागीच ठार झाले आहेत. गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेले शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे, गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर मिलिंद नरोटे, माजी खासदार अशोकजी नेते, जिल्हाधिकारी अविशांत पांडा यांनी अपघात स्थळी भेट देऊन मृतांना श्रद्धांजली वाहिली. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी आर्थिक मदतीची घोषणाही केली आहे. गडचिरोलीतील या भीषण अपघातामुळे पुन्हा एकदा चर्चेला उधाण आले आहे की मालवाहतूक करणाऱ्या ट्रकबाबत शासन प्रशासन कोणत्या गंभीरतेने लक्ष देईल, जेणेकरून अपघाताची ही मालिका बंद होईल.